लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये गोळीबार, झेंडीगेट येथील तरुण सर्वर उर्फ भीमय यावर जीवघेणा हल्ला, कोठला परिसरात घडली घटना। शहरात आज रविवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे। झेंडीगेट परिसरात राहत असलेल्या सर्वर शेख उर्फ भीमय या तरुणावर काही अज्ञात तरुणांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलाय। सदरची घटना कोठला राज चेंबर परिसरात घडली। या घटनेनंतर जखमी युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी घटना घडल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। तर गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। या घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आया था, बोले किधर है, मैं बोला मैं कोटले पे। तो कोटले पे बोले इतना, बोला ठीक है, बोले कुछ नहीं, थोड़ा सा काम था, फ़ोन कट किया। मैं कोटले पे मोबाइल में बैठा था काम देखते, तो पीछे से ये लोग आए। इनने आते के साथ इन्हें धन्या साहिल टिंगिया इनने मेरे पे कुराड़ी से हमले करे। फिर मैं भागने को लगा, तो भागने के बाद धन्या ने अंदर आके 4 राउंड फायर करा। और फिर मैं वहाँ से घर में, वो लेडीज़ ने मेरे को घर में ली, तो उसके बाद मैं सीधा हॉस्पिटल में मेरे को लेके आया। मेरे को कुछ हा हल्ला कुठं झाला कोटला। नेमकं या हल्ल्याचं कारण काय? काहीच कारण नव्हतं, फक्त आमचे ट्रॅव्हल्सवर थोडेफार सीटावरून गिजगिज झाली होती, तेवढंच कारण त्यांनी राग धरून माझ्यावर हमला केला। हल्ले कोण कोण होते? धन्या, साहिल, टिंग्या आणि ते उफेर आणि 5-6 नाव माहीत नाही, पण 5-6 जणांनी होते अनोळखी, मला नाव माहीत नाही त्यांचे।